मित्रांनो माझ्या मागचं एरिया बघितलं तुम्ही हे कसं छान वातावरण आहे इथे. पहिलं कटाळा आलाय म्हणून मी आता नाराज आहे. कंटाळा पाय दुखायला लागले ना, आम्ही एवढं फिरलेलो आहे बघा. आणि मागचं एवढं आम्ही चाललेलो आहे मागच्या एरियामध्ये बघा कसं छान दिसतंय. माझा मागचा एरिया आहे तो संपूर्ण जंगली प्रदेश आहे, संपूर्ण जंगल. आणि इकडं आहे प्रतापगडाचं काय होते काहीतरी म्हणते बुरुज आहे, बुरुज 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 आहे तिकडे जंगल एरिया आहे सगळा. आणि मागच्या एरियात आम्ही चाललेलो आहे आता आणि फिरतो. एका मिनिटामध्ये पोचतोय आम्ही वरती. तुम्हाला हा संपूर्ण मी एरिया दाखवला तर हा जो आहे हा मेन इथालचा आहे बघा. ते दिसतंय आपल्याला कसं खूप छान दिसतंय बघा. असं एवढं खूप छान वातावरण आहे मित्रांनो इथं, असं वाटतं कधीही पाऊस पडेल. मित्रांनो आपल्या समोर जो थांबलेला आहे तो गाईड आहे, संपूर्ण प्रतापगड किल्ल्याची माहिती देत आहे ते आपल्याला बघा. त्याचं म्हणजे तो संपूर्ण अभ्यासक आहे मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक आहे. संपूर्ण माहिती देत होतो तो म्हणतोय मराठी मागे सरत नाही अजिबात, मोडेल पण वाकणार नाही. हा जो मराठ्यांचा ब्रीदवाक्य आहे मित्रांनो खरं आहे. हा इथं समोर एक गाईड आहे मित्रांनो त्या साईडला. हे कसं संपूर्ण जंगल दिसतंय. हा संपूर्ण गाईड आहे तुम्हाला. हा एक गाईड आहे आपल्याला दिसतोय वाईट लागतो मुलं. संपूर्ण गाईड आहे, हा संपूर्ण गाईड माहिती देतात आपल्याला. गाईड आहेत हा. मित्रांनो आम्ही आता चाललो कसं वाटतंय चालताना? लय मस्त वाटतंय, पाय दुखतात ना लय. मित्रांनो आमचा एवढा प्रवास झालाय आज की अक्षरशः पाय घटून गेला. तिला तर चालतंय ना, मला तरी सवय, पण हिला चालायची सवयच नाही. अरे केवढी सवय. चला मित्रांनो आमच्या पुढच्या प्रवासाला जातोय. मित्रांनो आम्ही आता जस्ट पोहोचलेला आहे श्री तुळजाभवानी माता मंदिर, जे प्रतापगडावरती आहे. प्रतापगडाचा एरिया आहे. हे शिवकालीन वीर आहे, हे आहे ते शिवकालीन वीर आहे, म्हणजे बारव म्हणायचं थोडक्यात, बारव. शत्रू सैन्याने अटक केलं संपूर्ण बारव ते कसं दिसतं. मित्रांनो आम्ही आता भवानी माता मंदिरात पोचलेलो. पोचल्या आम्हाला दुसरा गाईड माहिती रॉकेट लॉन्चर अभी चलते हैं, उस जमाने के तोप है आपल्याला. इस तोप पे भाई ज्यादा इससे एक सोल्जर उठा के कैरी करता है. भवानी माता प्रतापगड. अभी जमाने के यंग सोल्जर बच्चे लोग 16 लोग पिकनिक के आते हैं, कुछ बच्चे लोग उठाने के लिए उठा नहीं पाए. बड़ा पाव बर्गर पिज्जा करके कोई उसको उठा नहीं सकता, इससे इसको सील करके रखा हुआ है. चलो अभी दर्शन लेके आएंगे मंदिर में. आणि ते एक छोटेसे गाईड आहेत, गाईड माहिती देतात ते. आला आपण पोचतो आपण जय भवानी देवी संस्थान केले प्रतापगड भवानी देवीचे मंदिर जे आहे ते मंदिर, ते फुले वगैरे जायला भेटतात. पहिल्यांदा आपण पाया पडतोय आपण भवानी माता मंदिर समोर जे आहे ते देवीचं मंदिर आहे. हे तर आतमध्ये आहे ते भवानी देवीचं मंदिर आहे मित्रांनो. आता आम्ही पुढे चाललेलो. बबडेने मला गण लावला, मी लावायचा विसरलो तिला, कारण की आमचं एकाने एवढं खूप प्रेम आहे मित्रांनो. इथून पुढे आलं की हस्तकला प्रतापगड आहे नाही का. आळूची पानं आळूची पान
हे पहा मग आमच्या बाबड्याला दिसले पहिल्यांदा आळूची पाने. सगळ्यात पहिले होणार. हे सुरुवातीला इथे हस्तकलेचं प्रदर्शन आहे मित्रांनो. हस्तकला म्हणजे हाताने बनवलेलं आहे. ओके कॅमेरा लावणार. पोचलो तर बंद इथे करा. 200 हस्तकला जे बनवलेलं आहे हाताने बनवलेलं असेल 120 रुपये. खूप छान असं बनवलेलं आहे. मित्रांनो आम्ही आता भवानी माता मंदिरात पोचलेलो. तर इथं पोचल्या आम्हाला असं हस्तकला प्रदर्शन म्हणून आम्हाला पाहायला भेटलं. तर तिथे एवढ्या वस्तू चांगल्या आहेत मित्रांनो, जे शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे बनवलेलं असतं. त्या बनवलेल्या वस्तू वगैरे आहेत. इथे असं मंदिर आहे खूप छान. ते दगड वगैरे असं हाताने बनवलेले आहेत दगड. हे पहा अशी मोठी दगड मोठी. बाबडे कसं हस्तकला हे बघा मित्रांनो वरती हस्तकला कशी आहे मंदिराची. छान आहे ना मंदिराची हस्तकला. मित्रांनो मंदिर तुम्ही पाहिलं कधी मंदिर तर एकदम असं खूप छान वाटेल. मंदिराचा असा परिसर आहे. हे आहे ते तोफ गोळे ते तोफ हे बघते आता तो सील केलेला आहे.